नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, आता शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बाब आणि अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे पी-एम किसान सन्मान निधी योजनेसाठी जे शेतकरी उत्सुक आहेत नोंदणी करण्यासाठी, त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी. ह्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणारी माहिती, जी नवनवीन माहिती आहे ना, ती आपल्यापर्यंत पोहोचण्यास काय होईल, सोपी जाईल आम्हाला. त्यामुळं मग आता लाईक आणि सबस्क्राईब काय करायचं आहे, चॅनलला करून ठेवायचं आहे. ठीक आहे. बघा, आता पी-एम किसानविषयी जर आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत, त्याविषयी आता बरेच शेतकरी काय झालेले आहेत, 2019 नंतरच्या शेतकऱ्यांनी जमीन स्वतःच्या नावे केलेली आहे आणि नावे करून पी-एम किसानचा हप्त्याची त्यांना काय लागलेली आहे, उत्सुकता लागलेली आहे. विचार नाही होती की ज्यांची 2000 नंतर रजिस्ट्री वगैरे झालेली आहे, फेरफार तयार झालेला आहे, सातबाराही त्यांचा तयार झालेला अद्ययावत झालेला आहे आणि बाकी योजनेचा ते काय करत आहेत, लाभ घेत आहेत शेतकरी. मग तुमचा पीक विमा असेल, त्यानंतर अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, अशा जे योजना आहेत त्या योजनेचा काय करत आहे, शेतकरी लाभ घेत आहेत. पण राहिला प्रश्न तो पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा. आता त्या काही शेतकऱ्यांनी 2019 नंतर जमीन असूनही काय केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि रजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळं मग फक्त त्यांना अप्रूव्हल वगैरे घेणं बाकी राहिलेलं आहे. असे शेतकरी, त्यानंतर काही शेतकऱ्यांनी 2020 नंतरच्या काय केलेलं आहे, रजिस्टर केलेले आहे, खरेदी काहींचं वारस हक्काने जमीन आलेली आहे. असे शेतकरी आणि ज्यांना पी-एम किसानची रजिस्ट्रेशन करण्याची इच्छा आहे, जे ₹2000 जे हप्ते आहेत ना, ते आपल्याला मिळावं अशी इच्छा आहे, अशा शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बाब आहे की जे 2019च्या पुढच्या जमीन ज्यांनी खरेदी केलेली आहेत, त्यांचा 7/12 फेरफार अद्ययावत केलेला आहे. अशा शेतकऱ्यांचा नोंदणी करण्यासाठी, रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही नियमामध्ये शासनाने काय केले आहेत, बदल केले आहेत, चेंजेस केले आहेत. मग हे जे शेतकरी आहेत, ज्यांना नोंदणी करायची आहे, नोंदणी करायची इच्छा झालेली आहे, म्हणजे इच्छाच आहे असं म्हणावं लागेल, त्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बाब आहे. शासनाने योग्य निर्णय घेतला आहे आणि त्यामध्ये काय करायला लागले आहेत, बदल करायला लागलेले आहेत आणि ज्या नियमामध्ये जर बदल केले तर मग बरेच शेतकऱ्यांना काय होणार आहे, परत पी-एम किसानमध्ये रजिस्ट्रेशन करण्यास चान्स मिळणार आहे आणि हप्तेच त्यांना काय होणार आहेत, मिळणार आहेत. हप्त्यासाठी ते पात्र राहणार आहेत. पी-एम किसानचा हप्ता पात्र झाला म्हणजे नमो शेतकरीचा सन्मान निधी योजना जी आहे, शिंदे साहेबांनी चालू केलेली आहे, त्यातही ते शेतकरी काय होणार आहेत, पुन्हा पात्र होणार आहेत. म्हणजे दोन्ही हप्त्यासाठी काय होणार आहेत, पात्र होणार आहेत आणि हे दोन्ही हप्ते पात्र होण्यासाठी त्यांना अगोदर पी-एम किसानचं रजिस्ट्रेशन शेतकऱ्यांना करावं लागेल आणि हे जे नियम लावलेले आहेत पी-एम किसानच्या नवीन रजिस्ट्रेशनसाठी, 2019च्या अगोदरची रजिस्ट्री वगैरे फेरफार त्याचा लागतो. आता त्या नियमामध्ये आणखीन शासनाने काय केलेलं आहे, नियम थोडेसे काय केलेले आहेत, बदललेले आहेत आणि मग त्यात आणखीन मोठ्या प्रमाणावर काय झालेलं आहे, बदल झालेला आहे आणि मग शेतकऱ्यांना जो काय होणार आहे, दिलासा मिळणार आहे. दिलासा म्हणजे ते काय करणार आहेत, पी-एम किसानमध्ये रजिस्ट्रेशन करून हप्त्यास पात्र होणार आहेत. ही एक शासनाच्या बाब निर्देशनास आहे की हे काय करायचं आहे, शेतकऱ्यांना, जे वंचित शेतकरी आहेत 2000 रुपयापासून, ज्यांना 2000 रुपये मिळत नाहीत, अशा काय करणार आहेत, रजिस्ट्रेशन करण्यास काय करणार आहेत, नियमात बदल करून जी-आर काय करणार आहेत, निर्गमित करणार आहेत. लवकरच जी-आर काय होणार आहे, निर्गमित होईल आणि मग शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करण्यास काय होणार आहे, नियमामध्ये बदल करून मुभा मिळणार आहे आणि मग शेतकरी परत काय करणार आहेत, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतील. मग त्याची अप्रूव्हल वगैरे होईल आणि त्यानंतर मग शेतकरी 2000 रुपयाच्या खात्याला काय होणार आहे, पात्र होणार आहे. त्यामुळं आता खूप त्यामध्ये काय होणार आहे, बदल होणार आहेत. मग त्यांना नियम वगैरे थोडेसे काय करणार आहेत, स्लो करणार आहेत आणि मग आपल्याला त्या शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. कारण हजारो शेतकरी काय झालेले आहेत, जमिनीची उलथापाल झालेली आहे. रजिस्ट्री वगैरे बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत आणि मग त्यांना उत्सुकता आहे आता पी-एम किसान योजनेचे 2000 रुपयाचे जे हप्ते मिळतात ना, त्याची. मग त्यामुळं मग काही शेतकऱ्यांनी सेल्फमध्ये रजिस्ट्रेशनही केलेलं आहे, पण काहींचं रिजेक्ट झालेलं आहे, काहींचं प्रोसेसमध्ये आहे, काहींचं व्हेरीफाय झालेलं नाही.
असं बरेच शेतकऱ्यांचं झालेलं आहे. पण आता ह्या वेळेस ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे सेल्फमध्ये आणि फक्त काय झालं व्हेरिफाय होणं बाकी आहे. अशा शेतकऱ्यांना एक दिलासादायक बाब आहे की त्यांचे फॉर्म जे आहेत ते अप्रूव्हल होतील आणि त्यांना ₹2000 हप्ते काय होणार आहेत कायमस्वरूपी मिळायला सुरुवात होणार आहेत. त्यामुळं मग जे शेतकऱ्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलं नसेल त्याचा लवकरच GR निर्गमित होईल. मग त्यासाठी जे कागदपत्र विविध नमुन्यात लागणार आहेत आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी ते कागदपत्र काय करायचे आहेत तर तयार ठेवायचे आहेत. मग तुमचं बँक पासबुक असेल, आधार कार्ड असेल, 7/12/18 असेल, नंतर फेरफार असेल, आहे का नाही. त्या फेरफारवर ज्या दिवशी जमीन आपल्या नावावर झाली आहे, ज्या वर्षी नावावर झाली आहे, हे सर्व काय केलं जातं अद्ययावत दिसतं आपल्याला. त्यामुळं मग ते फेरफार एक असणं आवश्यकच आहे. ह्या सर्व गोष्टी काय होणार आहेत ज्या थोडंसं नियमामध्ये आता शासन बदल करायला लागलेला आहे. नियमामध्ये बदल झाला की रजिस्ट्रेशन करण्यास काय होणार आहे आपल्याला परवानगी मिळणार आहे. परवानगी एक वेळेस मिळली की मग जे शेतकरी इच्छुक आहेत PM किसान सन्मान निधीमध्ये नवीन रजिस्ट्रेशनसाठी मग त्या शेतकऱ्यांना काय होणार आहे एक दिलासा मिळणार आहे. ही एक छानशी काय योजना व जी चालू केलेली होती शासनाने शेतकऱ्यांसाठी त्यामध्ये आणखीन अधिक बदल केलेले आहेत. कारण बदल बरेच शेतकरी काय आहेत इच्छुक आहेत त्यामध्ये अर्ज करण्यासाठी ज्यांची जमीन नंतर काय केलेली आहे खरेदी केलेली आहे असे शेतकरी आणि मग इच्छुक असल्या कारणानं शासनाने त्यामध्ये थोडेसे नियम वगैरे लावले होते आणि मग जरी शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केले तरी ते रजिस्ट्रेशन तिथपर्यंत स्टॉप केलेली होती. तिथून पुढं त्या रजिस्ट्रेशनची काहीच हालचाल झालेली नव्हती. काही रजिस्ट्रेशन व्हेरीफाय झाले ते काहीच रिजेक्ट केले होते पण 99% काय झालेले होते रिजेक्टच केलेले होते. कारण 2019च्या नंतरची जी जमीन आहे त्यांचे पण त्यामध्ये आता थोडासा दिलासादायक कारण नंतर जमीन जी आहे मग त्याच्यामध्ये थोडासा शासनाने बदल केलेला आहे आणि बदल करून मग रजिस्ट्रेशन करण्यास काय होणार आहे चान्स एक शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता ते किती वर्षापर्यंत देतात काय देतात आपल्याला काय होणार आहे लवकरच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळेल आणि ऑनलाईन प्रोसेस सुरू झाल्यानंतर एक ऑनलाईनचा व्हिडिओसुद्धा काय केला जाईल आपल्या चॅनलच्यावर काय केला जाईल शेअर केला जाईल. मग त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते व्हिडिओ पाहून सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे आपलं जे यांना हप्ता वगैरे येत नाही त्यांनी काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. कारण शासनाच्या ही बाब लक्षात आली आहे की बरेच शेतकरी जमीन असूनही त्या PM किसानच्या हप्त्यापासून वंचित राहिलेले आहेत. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित राहिलेले आहेत. त्या शेतकऱ्यांना काय होणार आहे ह्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळं मग विहित कागदपत्र काय करायचे आहेत जमावाजमी करून ठेवायची आहे. लवकरच शासनाची काय होणार आहे अपडेट येईल माहिती येईल आणि मग माहिती आल्यानंतर सर्व हालचाली काय होणार आहेत चालू होणार आहेत आणि चालू झाल्यानंतर मग रजिस्ट्रेशन वगैरे जे आहे ते आपल्याला काय होणार आहे सुरू होणार आहे करण्यासाठी आणि सुरू झाल्यानंतर मग शेतकऱ्यांनी काय करायचं आहे रजिस्ट्रेशन जवळच्या शेतू सुविधा केंद्र म्हणा त्याच्यानंतर जे कृषी विभाग आहे तिथं जाऊन मला त्या 2-3 ठिकाणी जाऊन तुम्हाला जिथं जमल तिथं ज्या तुमच्या पद्धतीने काय करायचं आहे शेतकऱ्याच्या ह्यांनी हिशोबाने रजिस्ट्रेशन काय करायचं आहे करून घ्यायचं आहे. म्हणजे मग काय होणार आहे आपल्याला हप्ता आपला चालू होईल सुरळीत. कारण शासनाने काय केले आहे शासनाने थोडेसे नियमामध्ये चेंजेस केले आहे बदल केलेली आहे. भरपूर मोठ्या प्रमाणावर काय केले आहे PM किसान योजनेमध्ये शासन बदल करणार आहे चेंजेस करणार आहे आणि दोन्ही हप्ते मिळणार आहेत. नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि PM किसान योजनेचे हे जे 2+2 4,000 काय होणार आहे तर शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे काय केले जात आहेत पैसे DBT थ्रू जमा केले जाते तर आले म्हणजे जमा केले जातात ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर काय केले जातात येतात. धन्यवाद.